मित्रांनो, आज आपण अशा व्यक्तीला भेटणार आहोत जे व्यापारी तर आहेतच, पण ते त्यांच्या गावात समाजकार्यासाठीही खूप प्रसिद्ध आहेत. त्यांचं नाव आहे महेंद्र दत्तात्रय शेळके. आम्हाला खूप बरं वाटतं इथं शॉपिंग करून. यांनी आम्हाला खूप मदत केली. भाऊनी कठीण काळात आमची खूप मदत केली. ज्या लोकांना कपडे घेता येत नव्हते त्या लोकांना भाऊनी मोफत साड्या ड्रेस दिले. खूप सुंदर कपडा आहे. तुला आवडला? हो, मला प्राइस पण रिजनेबल आहे. आमचे सगळ्यांचे आशीर्वाद त्यांच्या बरोबर आहे. आता प्रत्यक्ष आपण त्या दुकानात ज्याच्याबद्दल आपण ऐकलेलं आहे ते महेंद्र शेळके यांच्याबद्दल जाणून घेऊया. मित्रांनो, गेल्या 7 दिवसापासून मी यांचा पाठपुरावा करतोय की मला एक 10 मिनिटं द्या. पण खरंच दुकानामध्ये दिवाळीच्या निमित्ताने एवढी काही गर्दी असते. हे एक निमित्त आहे. आणि दुसरं निमित्त असं आहे की त्याचं कार्य एवढं चांगलं आहे ना की लोक ऑटोमॅटिक त्याच्या दुकानाकडे त्यांची ओढ असते, म्हणजे दुकानात खरेदी करण्यासाठी. आणि मध्यंतरी त्यांनी अशा काही गोष्टी लिहिलेल्या की ज्यांच्याकडे पैसे नाहीत त्यांना मी मोफत साड्या वाटतो, म्हणजे अशा लोकांची त्यांनी मदत केलेली आहे. खूप चांगलं कार्य करतात. आम्हाला आई वडिलांचा एक वारसा आहे. आमची आई पहिल्यापासून श्रद्धाळू आहे. वडील आमचे बोलताना त्यांना बोलता येत नाही, मुख्य आहेत, पण प्रेमळ खूप आहे. त्यांचा आशीर्वाद तर आमच्या पाठीशी आहे. त्यानंतर आईने आम्हाला स्वामी समर्थांची सेवा मार्ग शिकवला. त्यातून आम्हाला हे सर्व ह्या सगळ्या गोष्टी, श्रद्धा, भावना की गोरगरीब लोक यांची गरज काय असते, गोष्टी आम्हाला यातून शिकायला मिळाल्या. त्यामुळे खूप काही नाही, पण मग किमान माणसं थोडी ओळखता येतात. खूप छान भावना आहे. खरंच स्वामी समर्थांच्या स्मरणामध्ये एवढी शक्ती आहे की माणूस स्वतःला बदलून घेतो, म्हणजे तो जाणून घेतो की बाबा खरंच पैसा कमवणं आणि जगणं ह्याच गोष्टी नसतात, माणूस जपणं ही सर्वात मोठी गोष्ट आहे. आता त्यांच्या धर्मपत्नी आहेत, त्यांचं नाव आहे जयश्री. आपण तिचं थोडंसं मत जाणून घ्या. त्यांनी मला खूप शिकवलं की कस्टमर कितीही हायपर होऊन बोलला तरी पण आपण शांत डोक्याने त्याच्याशी ट्रीट करायचं, त्याला ट्रीट करायचं. जगाचा हा नियम आहे मित्रांनो, की तुम्ही एखादे चांगले कार्य करायला लागले ना की काही ठराविक का सगळेच नाही लोक आडवे येणार, ते तुमच्यात नेहमी काही ना काही प्रॉब्लेम क्रिएट करणार असतात. पण ह्या सगळ्या गोष्टीला विसरून आपण आपलं चांगलं कार्य करणं कधीच सोडायचं नसतं. त्यांना आपल्या मी मराठी आणि या युट्यूब चॅनलकडून त्यांना आपल्याकडून मानाचा सलाम. थँक्यू सो मच भाऊ. वेलकम. असे चांगले काम करत राहा, पुढे या. तुमचे कार्य बघून नक्कीच आमचे जे बाकीचे व्यापारी मित्रमंडळ आहे ते असेच आपल्या समाजाला हातभार लावतील, एवढी छोटीशी इच्छा मी बाळगतो. धन्यवाद. थँक्यू सो मच. अवश्य एकदा नक्की भेट द्या आमच्या गौरी पैठणीला.